नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी खमंग खुसखुशीत अशी गुळपापडी करणार आहे. थंडीच्या दिवसात शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरते आणि पौष्टिकही तेवढीच. आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई लो आचेवर गरम करून घेतलेली आहे. आता मी 2 ते 3 चमचे पांढरे तीळ कढईत घालून घेते आणि अर्धा मिनिट भाजून घेते. थोडे थोडे तडतडले की लगेचच एका ताटात काढून घेते. आता काजू बदामाचे काप, म्हणजे थोडंसं मिक्सरला बारीक केलं होतं ते माझ्याकडे थोडंसं होतं, ते मी कढईत घालून घेते आणि मिनिटभर भाजून घेते. थोडेफार सादळले असतील तर कडक होईल. आता मी काजू बदामाचे काप एका ताटात काढून घेते. इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच मी पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट लो आचेवर भाजून घेते, म्हणजे पिठाचा कच्चापणा जाईल. हे पहा, पिठाचा रंग चेंज होत चाललेला आहे. आता ह्या स्टेजला 1 चमचा साजूक तूप घालून घेते. तसं मी अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे, पण मी थोडं तूप घालणार आहे. आता तुपात पीठ एकत्र करून घेते. हे पहा, तूप कमी असल्यामुळे पीठ कोरडं दिसत आहे. पीठ थोडं कढईत बाजूला घेते आणि उरलेल्या जागेत तूप घालून घेते, म्हणजे तूप लवकर विरघळेल. आता पुन्हा एकदा तूप पिठात एकत्र करून घेते. अजूनही थोडं पीठ कोरडंच वाटत आहे. अजून 1 चमचा तूप घालून घेते, म्हणजे मला अर्धा कप आणि वर 1 चमचा तूप लागलेला आहे. असंच थोडं तूप घालून पीठ चांगलं भाजून घ्यायचं, त्यामुळे पीठ खमंग भाजलं जातं. हे पहा, पिठाचा रंग चेंज झाला आहे आणि पहिल्यापेक्षा पीठ मऊसूत झालेलं आहे. पिठामधल्या गुठळ्या मोडून काढायच्या. आता 1 चमचा खसखस घालते आणि तीही पिठासोबत भाजून घेते. मिनिटभर भाजून घेते. आता गॅस बंद करते आणि अर्धा कप पातळ कापलेला गूळ घालून घेते. तुम्ही वाटलं तर गूळ किसून घ्या, म्हणजे गूळ लवकर वितळेल. गूळ ठेचून घेऊ नका, कारण आपण गॅस बंद केल्यावर गूळ घालतो, त्यामुळे गूळ लवकर विरघळला पाहिजे. चांगला चमच्याने गुळावर दाब द्यायचा, म्हणजे गुळाचे खडे मोडतील आणि पिठात एकजीव होईल. हे पहा, गूळ छान विरघळला आहे. आता काजू बदामाचे काप घालून घेते. पांढरे तीळ घालून घेते. 1 चमचा वेलची पूड घालून घेते. आता सर्व साहित्य पिठात एकत्र करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिंक, खोबऱ्याचा किसही घालू शकता, त्यामुळे ही गुळपापडीला उत्कृष्ट चव येते. माझ्याकडे डिंक नव्हता म्हणून मी घातला नाही. तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला. आता किनारीच्या ताटाला तूप लावून घेते. तुम्ही केक टिनही वापरू शकता. आता मिश्रण ताटात घालून घेते आणि सेट करते. हात लावू नका, मिश्रण गरम असल्यामुळे हात भाजू शकतो. माझ्यासारखं चमच्याने, मॅशरने किंवा तांब्याने सेट करा, म्हणजे मिश्रण एका जागेवर व्यवस्थित सेट होतं. हे पहा, मिश्रण छान सेट झालं आहे. आता वरून बाजूला काढून ठेवलेले काजू बदामाचे काप घालते, त्यामुळे वडी आकर्षक दिसेल. अजून एकदा चमच्याने दाब देते, म्हणजे ड्रायफ्रूट मिश्रणाला चिकटतील आणि सुरीने काप देते, म्हणजे व्यवस्थित वड्या पडतील. मिश्रण सुकल्यावर कापायला जासाल तर वड्या कापता येत नाही, तोपर्यंत मिश्रण कडक झालेलं असेल. मी चौकोनी आकारात वड्या पाडल्या आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात, म्हणजे डायमंड शेपमध्ये कापले तरी चालेल. आता अर्धा तास फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवते, म्हणजे वड्या व्यवस्थित काढायला येतील. आता वड्या काढून दाखवते. हे पहा, वड्या किती सहज ताटाला सोडत आहे आणि आहे त्या आकारात निघाल्या आहे. अजिबात तुटली नाही. ह्या पद्धतीने सगळ्या वड्या काढून घेते. जेवढी वडी वरून दिसायला छान दिसते ना, तेवढीच खाताना खुसखुशीत लागते. मंडळी, एकदा घरी करून पहा माझ्या पद्धतीने गुळपापडी. आजची गुळपापडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच येतो. तोपर्यंत छान खा आणि मस्त राहा.